नमस्कार मंडळी, कसे आहात? तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका मिनी व्लॉगमध्ये. खरं तर दुपारपासून काय सकाळपासून काही शूटच केलं नव्हतं, पण संध्याकाळी हा सनसेट बघितला आणि मग शूट करायला घेतलं. आणि हे आजऱ्यात एवढं ट्रॅफिक आहे, बघूनच आश्चर्य वाटलं. ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत नुसत्या गाड्याच गाड्या लागलेल्या होत्या. ट्रॅफिक एवढं जाम झालं होतं की आपण पुण्या मुंबईतच आहोत असं वाटायला लागलं होतं. केवढ्या गाड्या आणि त्याच्यात टू व्हीलरवाले बघा कसे वाटा काढतायत ते. आम्ही पण त्यातलेच होतो. हळूहळू वाट काढून काढून पुढे आलो. पण ह्या ट्रॅफिकच्या समस्येवर ना लवकरात लवकर उपाय शोधला पाहिजे असं वाटतं. बघूया आता काय होतं. डायरेक्ट आम्ही पोहोचलो रोझरी शाळेवर, जिथे गॅदरिंग सुरू होतं. आणि ह्या माझ्या मैत्रिणी बघा इथे स्प्रिंग पोटॅटो करतायत आणि मी त्यांचा हळूच शूट घेतलं. तर गॅदरिंगचे दिवस आठवून मजा आली, कारण इथे गॅदरिंग चालू होतं, बाजूला स्टॉल्स लावले होते आणि त्यांनी जे काही तिकीट्स काढले होते ना कुपनचे, ते मस्तच होते. तुम्ही पण तुमच्या शाळेचं गॅदरिंग कसं एन्जॉय करत होता ते कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा हे गॅदरिंग बघितल्यानंतर तुम्हाला तुमच्या गॅदरिंगच्या आठवणी जाग्या झाल्यात का ते सांगा. आणि ह्या दोन छोट्या मुलींना अँकरिंग करताना बघितलं आणि मला मीच वाटले लहानपणीची की मी पण अँकरिंग करायला सुरुवात केली होती शाळेत असतानाच. आणि इकडे हा डान्सचं जे काही लोकनृत्यात जो काही स्टंट केला होता ना, तो बघून पण मजा आली. आणि मग आम्ही वळालो इथे फन गेमकडे. तर इथे काय करायचं होतं, डाईस टाकायचा होता आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर जेवढी बेरीज येईल तेवढे बेरीज आल्यानंतर ते 3 बॉल्स होते, त्या 3 बॉल्सनं तेवढी बेरीज आलेल्या आकड्यामध्ये ते बॉल्स टाकायचे होते. कसं असतं ना, नशीब आपण मजा म्हणून गेम खेळतो, पण इथे ना 18 पडले होते, मला एकूण बेरीज आली होती. आणि डाईस टाकला म्हणजे बॉल टाकला तेव्हा त्याच्यात झाले होते 17. एका पॉईंट मी हा गेम हारले. आणि जो गेम मी जिंकले ना, तो गेम मी शूटच केला नाही. अशी सगळी मजा होती. व्लॉगिंग करायचं हे कसं शिकायचं ते आता हळूहळू समजतंय. तर इकडे बॉलचा हा गेम होता, तो सुद्धा खेळून झाला. आणि मग घरी आल्यानंतर वीराबरोबर झुकझुक गाडी खेळलो आम्ही थोडा वेळ, कारण कंटाळी होती, झोप येत होती तिला आणि जेवून झोपवायचं होतं, त्याच्यामुळे तिच्याबरोबर इथे असे काही काही खेळ खेळत होते. आणि गॅदरिंग म्हटलं ना की खरंच मजा येते. ती डान्सची प्रॅक्टिस, ती सराव, ते सगळ्या आठवणी जाग्या होतात. आणि मला गॅदरिंगच्या निमित्ताने सांगायची गोष्ट म्हणजे मला मिळालेलं 10वीमध्ये असताना उत्कृष्ट विद्यार्थिनीचा पुरस्कार हा गॅदरिंगच्या टायमिंगमध्ये त्या वेळेमध्ये मिळाला होता. आणि काय मजा करायचो आम्ही गॅदरिंग चालू असताना. म्हणजे फन फेअर असेल, फनी गेम्स असतील, क्रीडा स्पर्धा असतील, आणि मग डान्सच्या प्रॅक्टिस वगैरे, आणि मग ते बेंचवरती उचलून ठेवायचं, फलक लेखन करायचं, अशा सगळ्या कित्येक कित्येक गोष्टी करायचो. तुम्ही सुद्धा या गोष्टी केल्या आहेत का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंट करा सांगते, खरं कोणी करतच नाही. प्लीज कमेंट करा आणि फॉलो सुद्धा करा. बघूया फॉलोअर्स किती